बीज एकले मग तेची विरुढलिया बूड जहाले बुडी कोंब निघाले खांदी यांचे. पाहे पा बघा, पहिल्यांदा सुरुवातीला बीज एकलंच आहे, एकटं बी असतं फक्त. बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी समाये, ऐशेने कल्प कोडी जाये परी जातीनं नसे. आता ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. इथे बीज एकलं म्हटलेलं आहे आणि आरंभाला एकच परमात्मा आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. शून्य होतं म्हणजे खरं शून्य नाही बरं का, ते शून्य नाही. शून्य शब्दाचा अर्थ आहे काहीच नव्हतं म्हणून त्याला शून्य म्हटले. शून्याचं महाशून्य. हो, शून्य सत्ता बोधू काय तो कौने सत्ता होय सिद्धू. शून्य सिद्धांत बोधू तो कौने सत्ता होय सिद्धू. हा नसताचे प्रवादू वस्तुशिगा. म्हणून पहिला शून्य होता म्हणजे परमात्मा होता. त्याला शून्य का म्हटलं? त्याच्या ठिकाणी काहीच नव्हतं म्हणून त्याला शून्य म्हटलं. कुठली वृत्ती तिथं नाही, अज्ञान तिथं नाही, माया तिथं नाही, असा परमात्मा होता. आरंभी बीज एकले. पण काय झालं? मग तेचे विरोडलिया बूड जाहले. त्याच बीजाचा संबंध पाण्याशी आला, भूमीशी आला, तो त्या बीजात काय होतो? कोंब फुटतो. मग तेची विरोडलिया बूड जाहले. हे वाढलं अंकुर रूपाने की त्या बीजाचं बूड तयार होतं. बूड म्हणजे खोड तयार होतं. आणि बुडी कोंब निघाले खांदियाचे. त्या खोडातून काय निघतात? खांद्या, फांद्या निघायला लागतात. खांद्यापासून अनेका फुटलिया नाना शाखा, शाखास्तव देखा पल्लव पाने. आणि खांद्यापासून अनेक फांद्या फुटतात, त्याच्यानंतर पानं फुटतात, त्याच्यानंतर फुलं येतात, नंतर फळं येतात. पल्लवी फूल फळ एव वृक्षत्व झाले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजचे आगवे. पण फुलं असली, पानं असली, अनेक खोडं असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय आहे? बीजाचाच विस्तार आहे. बीजची जाहले तरू भांगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. झाड जरी आपल्याला दिसत असलं तरी झाडामध्ये बीजच आहे, फुलामध्ये बीजच आहे, फळामध्ये बीजच आहे, पानामध्ये सुद्धा काय आहे? बीजच आहे. का शाखा सानया थोरा, आहाती एकाची या तरोवरा, बहुरश्मी परी दिनकरा एकाचे जेवी. सगळा विस्तार झाडाचा दिसतोय, ते झाड नाही, ते बीजच आहे. आपल्याला झाड दिसतं कारण आपल्याला बीज पाहायची नजर नाही. तसं हे बीज, संपूर्ण संसार आपल्याला दिसतोय, हे झाडच आहे. ऊर्ध्व मूल मद शाख मश्वत्थम प्राहुरव्ययम, छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद स वेदवित. जो या झाडाला जाणतोय ना, तो खरा जाणतोय. म्हणून झाडाच्या रूपाने, या संपूर्ण विश्वाच्या रूपाने एक परमात्माच नटलेला आहे. भानू तैसे मी एकची पहिले, मग मी तेची मनाते व्याले. तसा मी एकटाच पहिल्यांदा आहे आणि मग माझ्यापासूनच मग मी तेची मनाते व्याले. मन निर्माण झालं. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा काय निर्माण होतं? मन. वास्तविक पाहता मन म्हणजे काय? ज्ञानोबांनी मनाची व्याख्या सांगितली. वाया मन हे नाव
एरवी कल्पनाची सावेव जयाचे नि संगे जीव दशा वस्तू. मन नावाची कल्पना आहे, परमात्मा स्वरूपावरती सुरुवातीला निर्माण होते अज्ञानामुळे बरं का. आणि मग त्या कल्पनेतून मनातूनच सगळी सृष्टी आहे. जसं हे वेष्टीच्या दृष्टीने आहे तसं समष्टीच्या दृष्टीने भगवान म्हणतात मी पहिला एकलाच होतो शुद्ध स्वरूप, आणि त्या शुद्ध स्वरूपावर मग मी तेची मनाते व्याले, त्याच्यावर मन निर्माण झालं. आता हे मन म्हणजे भगवंताचा संकल्प घ्या, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे, मी काय व्हावं, बहु व्हावं. आता हा संकल्प सुद्धा शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी नाही बरं. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कसं काय संकल्प होईल? संकल्प होण्याकरता त्या ब्रह्माला ईश्वर व्हावं लागतं, मायेचा अंगीकार करावा लागतो. आणि मायेचा अंगीकार करून ईश्वर भाव प्राप्त झाला का मग तो ईश्वर संकल्प करतो, एकोहम बहुश्याम. आणि मग त्या संकल्पातून सगळी सृष्टी. मग मी तेची मनाते व्याले, आपुलीच आवडी धरुणी खेळिया, आपा ते व्याले रे. जोपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढविले रे. ऐक खेळिया तुझ सांगितले, ऐसे जानोनी खेळ खेळ रे. आपुलीचा आवडी धरुणी खेळिया, आपा ते व्याले रे. व्यवहारामध्ये गाय वेगळी असते आणि गाय व्याल्यानंतर बछडा वेगळा आहे, पण इथं हा एकच आहे, पण आणि हाच व्याला. मीच मज व्यालो, पोटा आपुलिया आलो. मी व्यालो कोणाला? मलाच. मीच मज व्यालो, पोटा आपुलिया आलो. हो, एक श्लोक आहे, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम पूर्णम अदह हा पूर्ण आहे, त्याच्यानंतर पूर्णम इदम हे पण पूर्ण आहे. हा म्हणजे परमात्मा, हे म्हणजे जगत. म्हणजे जगत कसं निर्माण झालं? म्हणजे पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णापासूनच पूर्ण निर्माण झालं. आणि पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णमेवावशिष्य, पूर्णातून पूर्ण जरी बाहेर पडलं तरी पूर्ण शिल्लक राहतं. ते काय गौड बंगाल आहे हो? तर गौड बंगाल हेच आहे की आहे तो पूर्णच आहे. अज्ञानामुळे सृष्टी भासलेली आहे, आणि भासलेलं जे आहे ते खरं नाही, एकटा परमात्माच आहे. म्हणून त्या ठिकाणी मी भगवान म्हणतात, मग मी तेच मनाते व्याले, ते तर सप्तर्षी झाले आणि चारी म्हणून. सप्तर्षी झाले आणि चार म्हणू झाले. त्यांनी काय केलं? तीही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सृजिले, आणि लोकापासून निपजले प्रजाजात. त्यांनी काय केले? सगळे लोकपाळ तयार केले. सप्तऋषी आणि चारी मनू यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर, ईशान हे 8 लोकपाळ आहेत. 8 दिशांना हे 8 लोकपाळ काम करतात बरं का. त्यांच्याकडे प्रत्येक दिशेची रक्षा दिलेली आहे, सांभाळ करायचं दिलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या लोकपाळांना या सप्तऋषींनी निर्माण केलं, मनूंनी निर्माण केलं. तीही लोकपाळ केले आणि लोकपाळी विविध लोक सृजिले. त्यांना सांगितलं आता हे सगळं लोक तुम्ही वाढवा, याची रचना करा. मग भूर भुव स्वहा महा जन तप सत्य हे लोक वेगवेगळे, त्याच्यात राहणारे सिद्ध, चारण, गंधर्व, देव निर्माण केले, आणि त्यापासून सगळी प्रजा निर्माण केली. लोकापासून निपजले प्रजाजात. कशा करता हे आम्हाला तुम्ही सांगता? ऐसेनी हे विश्व तेथे, मीच विस्तारलोसे निरुते, परिभावाचे ने हाते माने जया. तात्पर्य शेवटी सांगितलं, ऐसेनी हे विश्व तेथे, अशा प्रकारे हे सगळं विश्व जरी तुम्हाला दिसत असलं तरी त्या ठिकाणी मीच विस्तारिलो निरुते, हा सगळा माझाच विस्तार आहे, माझ्याशिवाय दुसऱ्या या सृष्टीमध्ये काही नाही.
मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजया मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव सुवर्णाचे मणी केले सोनियाचे सुती ओविले तैसे मिया जग धरिले सबाह्य अभ्यंतरे. जग आणि माझ्यात काही भेद नाही म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माते तैसा नवे उखिते आघवा मीची. एक ओवी तैसे विश्व येणे नावे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे नलगे काय. आणि अशी कोय तैसे नवे आगवे सकटची मी मनोनी विश्वपन जावे मग माते घ्यावे तैसा नवे आगवे सकटची मी. अशा 3 वेव आहेत त्यात गोंधळ होतो नेहमी. म्हणून या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये भगवान ती पहिलीच सांगितली होय, सगळ्यात पहिली तीच झाली. म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माते तैसे नवे उखिते आगवेचे मी. म्हणून विश्व जावे मग माते सारुनी पावे तैसे नवे आगवे सकटचे मी. बरोबर. म्हणून विश्वपन जावे मग माते घ्यावे तैसा नवे आगवे सकटचे मी. आणि चंद्रबिंब सोलावे नल गेला गे ती तैसे विश्व येणे नावे हे मीच पै आगवे चंद्रबिंब सोलावे नलगे काय. हा ऐशेन हे विश्व तेथे मीच विस्तारली सो निर्ते परी भावाचे ने हाते माने जया. होईल 5 मिनिटं उशीर काय तेव्हा कुठं जायचंय आपल्याला. मग थोडं उशिरा सुरू झालं काय आणि थोडं उशिरा संपलं काय. कुठं आपल्याला जायचंय. भगवंताचं चिंतनच करायचंय. आणि म्हणून भगवान सिद्धांत काय सगळं कशा करता चाललंय अशी आपली वृत्ती व्हावी याच्याकरता आहे. विश्वामध्ये सर्व परमात्माच सुरू आहे. आणि अशी जोपर्यंत वृत्ती होत नाही तोपर्यंत आपली सुखदुःख जाणार नाही, आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही, आपलं जीवन परिपूर्ण होणार नाही. म्हणून भगवान म्हणतात ह्याला हे सगळं विभूती आणि योग आहे. विभूतीही कळाल्या पाहिजेत आणि योगही कळायला पाहिजे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं. ही ओवी जरा पूर्ण करून घेऊ. ऐसेनी हे विश्व तेथे मीच विस्तारलोसे निवृत्ते. निवृत्ते म्हणजे खरोखर. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. याच्यामध्ये सत्यत्वाने पाहिलं तर मग विश्वदेव आहे, नाही तर मग विश्व आहे. अलंकार पाहिल्यानंतर वर जर पाहिलं तर काय आहे अलंकार आहे, आणि सत्यत्वाने पाहिलं तर काय आहे सोनं आहे. तर जगात वर पाहिलं तर मग नामरूप आहे, चांगलं आहे, वाईट आहे, सुख आहे, दुःख आहे. आणि खरं पाहिलं तर देवच आहे. अवघेची त्रैलोक्य. पण खरं पाहिल्यावर आपण खरं पाहतो का खोटं पाहतो. आपली दृष्टी जी आहे ती अलंकाराची आहे का सोन्याची आहे. अलंकाराशी आले म्हणून बाळका सोने वाया गेले तैसे नामरूपी दुराविले अद्वैत जया. अद्वैतच आहे परंतु नामरूपाकडे आपली दृष्टी असल्यामुळे, देहाकडेच आपली दृष्टी असल्यामुळे अद्वैत आपल्याला कुठे दिसतंय, त्याचा आनंद आपल्याला कुठे घेता येतोय. जरी सोने लेणे होणे घडे तरी तयाचे सोनेपण न मोडे. एर अलंकार ते वरचिलीकडे लेतयाचे निभावे. म्हणून भगवान म्हणतात परी भावाचे ने हाते माने जया. पण हे सगळ्यांना कळणार नाही. हे जर तुला घ्यायचं असेल तर त्याच्याकरता भावाचा हात पाहिजे, आणि भावाच्या हाताने त्याला हे मोजता आलं पाहिजे. भावाच्या हाताने मला मोजून घेतलं पाहिजे. चर्मसृष्टीने जर मला मोजायला लागला, डोळ्याने जर मला मोजायला लागला तर मी कदाचित दिसणार नाही. मी किती मोठा आहे हे तुला डोळ्याने नाही कळणार, कानाने नाही कळणार. मग देवाला मोजायचं असेल तर कोणता हात पाहिजे.
भावाचा हात पाहिजे. हो, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. भाव बळे आकळे एरवी ना कळे करतळी आवळे तैसा हारी. भाव म्हणजे भक्ती घ्या, ज्ञान घ्या, हे भाव सगळं त्याच्यात आलं. म्हणून काय, भावाचे नि हाते माने कारण. म्हणून भावाच्या हाताने जर तुम्ही मला पाहिलं, भावाच्या हाताने घेतलं, संत शास्त्र वेद ह्याच्यावर आपला भाव पाहिजे. देवानी सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, वेदाने जे सांगितलंय तिथे भाव ठेवला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलंय काय, सर्व घटी राम सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. असा भाव जर ठेवला तर माझी प्रतीती तुम्हाला येईल, माझा आनंद घेता येईल. अशा प्रकारे जो कोणी मला जाणतो, एताम विभूतिम योगंच मम यो वेत्ती तत्वतः सो विकंपेन योगेन युज्यते नात्र संशया. भगवान म्हणतात अशा प्रकारे माझ्या विभूती आणि माझा योग याला जो जाणतो त्याला अविकंप असा योग प्राप्त होतो. हा अविकंप योग काय आहे, विभूती कोणत्या आहेत, योगाला कसं जाणायचं याचा विचार आपण उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.